अहिल्यानगर शहर व या शहरात व्यापाराची सुरुवात असो व शिक्षणाची सुरुवात असो, करिअरची सुरुवात असो, आपले आयुष्य घडवण्याची सुरुवात अहिल्यानगर शहरातील प्रत्येकाची सुरुवात ही विशाल गणपतीला नमन करूनच होते. त्यातच आता महत्वाचा मुद्दा राजकारण. राजकारण म्हणजे लोकसभा असो, विधानसभा असो का नगरपालिका असो, याची सुरुवात विशाल गणपतीला नारळ फोडून होते. ह्याच भागाला अहिल्यानगर शहराचं प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. हा भाग म्हणजे माळीवाडा म्हणजे शहराचं नाक आहे. या माळीवाड्याने नगर जिल्ह्याला राजकारणात अनेक नावे दिली. त्यातच स्वर्गवासी जगन्नाथ आगरकर, स्वर्गवासी शंकरराव घुले, स्वर्गवासी अशोकराव कदम यांसह अनेक दिग्गज राजकारणी या माळीवाड्यातून शहराला लाभले. त्यानंतर या माळीवाड्याची धुरा सांभाळली. त्यातच प्रामुख्याने एक नाव समोर येतं, ते म्हणजे स्वर्गवासी कैलास मामा गिरवले. प्रथमच भारतीय जनता पार्टी पक्षाकडून निवडणूक लढवली, नगरसेवक झाले. त्यानंतर पुन्हा अपक्ष म्हणून याच माळीवाड्यातून निवडून आले. त्यानंतर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक होण्याचा मान त्यांना मिळाला. शहरातील आक्रमक राजकीय नेता म्हणून त्यांचं नाव घेतलं जायचं. नगरपालिका सभागृहात, महानगरपालिका सभागृहात शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलं. त्यातील काही प्रश्न मार्गी लागले. राजकारणाबरोबर कैलास मामा गिरवले यांना सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राची खूप आवड होती. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे भव्य दिव्य नाटकाचे प्रयोग त्यांनी माळीवाड्यातील भाऊसाहेब फिरोद या प्रांगणात मोफत आयोजित केलं. कलेची आवड असलेले कैलास मामा गिरवले यांचा सगळ्यात आवडता उत्सव म्हणजे गणेश उत्सव. मोठ्या भक्तिभावाने कपिलेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी त्यांनी गणपती समोर सगळ्यात मोठे हलते देखावे दाखवण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात कपिलेश्वर तरुण मंडळाची ओळख मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत 8व्या क्रमांकावर असलेलं कपिलेश्वर तरुण मंडळ सर्वात प्रथम डीजे मुक्त झाले. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांबरोबर कीर्तनाची गोडी व भक्तिगीते गाऊन गणरायाला निरोप देण्याचे काम त्यांनी केले. रंगपंचमी असो, दहीहंडी, शिवजयंती अनेक उत्सव त्यांनी केले. या सर्व उत्सवाला त्यांना साथ होती स्वर्गवासी आमदार अरुण काका जगताप यांची. पहिल्यापासून अरुण काका यांच्याशी असलेला घोरबा संपूर्ण शहराला माहित होता. अरुण काकांनंतर जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात जगताप यांच्या सोबत उभे राहिले. कैलास मामा गिरवले हे अर्ध्यातच त्यांचा राजकीय डाव सोडून अनंतात विलीन झाले. या मामांना साथ देणाऱ्या, खंबीरपणे पाठीमागे उभे राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी निर्मला कैलास मामा गिरवले यांनी मामाच्या पावलांवर पाऊल ठेवलं. माळीवाडा भागात महिलांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. प्रभागातील महिलांच्या पाठी उभा त्या नेहमी राहतात. त्यांच्या मुलगा शंभू गिरवले यांची मदत त्यांना कायम मिळते. गिरवले मामींनी कपिलेश्वर महादेव मंदिराच्या माध्यमातून महिलांच्या भजनी मंडळ ग्रुप तयार केला. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात तयार करण्याचे काम त्यांनी केले. याच निर्मला गिरवले प्रभाग क्रमांक 13 मधून अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या कामातून त्यांच्या पाठीमागे जनता उभी राहिलेली दिसते. याच निर्मला गिरवले यांना असलेली कैलास मामांच्या नावाची सहानुभूती मोठ्या प्रमाणावर मिळू शकते. गोरगरिबांचा कैवारी म्हणून कैलास मामांची ओळख आजही आहे. याच मामांनी अहिल्यानगर असोसिएशनची स्थापना केली. त्यातच फटाका असोसिएशनची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख तयार केली. अहिल्यानगर महानगरपालिका अनेकांना महापौरपदी विराजमान करण्यामध्ये कैलास मामा गिरवले यांचा मोठा सहभाग होता. त्यामध्ये संदीप कोतकर, संग्राम जगताप, शीला शिंदे हे महापौर झाले. यांना सगळ्यात मोठी मदत कैलास मामा यांची लाभली. सदैव किंग मेकरच्या भूमिकेत राहिलेले कैलास मामा गिरवले यांच्या पत्नी निर्मला गिरवले यांना प्रभाग क्रमांक 13 ची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाकडून मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी केलेले काम महिलांसाठी लाडकी बहीण केवायसी, स्वच्छता मोहीम, कोरोनात किराणा वाटप, गणेशोत्सव, शिवजयंती, रक्तदान शिबिर, महात्मा फुले जयंती, भजनी मंडळ, बचत गट, अनेक सरकारी योजना असे अनेक प्रभागासाठी कामं केली. कैलास मामा गिरवले यांच्या नंतर त्यांचा पत्नी व मुलगा मोठ्या प्रमाणावर प्रभाग 13 मध्ये जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत. निर्मला गिरवले हे नाव देखील प्रभाग 13 मध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.